चंद्रपूर मनपाचे माजी नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तथा भाजपा नेता श्री राहुल अरुणजी खोटेकर यांच्याकडून समस्त गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या कोटी कोटी शुभेच्छा। आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। आज चंद्रपुर में महाराष्ट्र के भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले की प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई। प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने बताया कि आने वाले 22, 23 और 24 सितंबर 2022 को देश के केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी ने चंद्रपुर लोकसभा क्षेत्र के 3 दिवसीय दौरे पर आने वाले हैं। उन्होंने बताया कि इस दौरान तीनों दिन साथ साथ यानी कि कुल 21 कार्यक्रम आयोजित किए जाएंगे, जिसमें मंत्री पुरी संगठनात्मक, सांस्कृतिक, आर्थिक, दुर्बल घटक, प्रशासकीय और अन्य कार्यक्रमों में हिस्सा लेंगे। सारे ही 6 विधानसभा का वो दौरा करेंगे और पिछली बार कुछ वोटों से मिली हार का विश्लेषण करके उन्हें सुधारने के लिए उचित उपाय हाईकमांड को सुझाएंगे। इस वक्त प्रेस कॉन्फ्रेंस में उनके साथ महाराष्ट्र के सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, गढ़चिरौली के सांसद अशोक नेते, चमुर के विधायक बंटी बांगड़िया, पूर्व केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, जिलाध्यक्ष देवराव बोंगडे और डॉक्टर मंगेश गुलबाड़े इत्यादि भाजपा नेता उपस्थित थे। 22, 23, 24 सप्टेंबरला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी जे पेट्रोलियम मंत्री आहेत यांचा प्रवास 3 दिवस मुक्कामी होतो आहे आणि 3 दिवसामध्ये पहिल्या दिवशी 7 कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी 7, तिसऱ्या दिवशी 7 आणि शेवटी पत्रकार परिषद 21 कार्यक्रमांची रचना या प्रवास योजनेत झालेली आहे। या 3 दिवसामध्ये माननीय केंद्रीय मंत्री संघटनात्मक, शासकीय, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक दुर्बल, गरीब कल्याणाच्या योजना अशा सर्व स्पर्शी कार्यक्रमामध्ये 21 कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणार आहे। चंद्रपूर लोकसभेमध्ये माननीय प्रधानमंत्री मोदींच्या 8 वर्षाच्या कार्यकाळात जो काही विकास झाला आहे आणि पुन्हा जे काही पुढच्या 2 वर्षामध्ये विकासाची गरज आहे। श्री धनराज कोवे, अध्यक्ष जिला महानगर अनुसूचित जमाती मोर्चा भाजपा चंद्रपुर की ओर से गणेश उत्सव की सभी भारतीयों को बहुत बहुत शुभकामनाएं। चंद्रपूर मनपाचे माजी नगरसेवक व भाजपा नेता श्री सुभाषभाऊ कासनगोट्टुवार यांच्याकडून समस्त गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या अनेक अनेक शुभेच्छा। आज गणेश चतुर्थी पूर्ण देशामध्ये गणपती उत्सव आणि गणेश स्थापना होत आहे। त्यानिमित्त मी सर्व बंधू भगिनींना शुभेच्छा देतो। हा सण आपण दरवर्षी साजरा करतो। स्वातंत्र्यपूर्वी काळापासून हा उत्सव साजरा करताना समाजाला एकत्र करणं, धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय भावना या सगळ्या एकत्र येतात आणि त्याच्यातून समाज निर्मिती होते, राष्ट्र निर्माण होत असते, ही भावना त्यामागे आहे। मी सर्व बंधू भगिनींना, सर्व मंडळांना, ज्या युवकांनी मंडळ बनवलेले आहेत, काही महिलांचे पण मंडळ असतील, त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि या निमित्तानं चंद्रपूरचं एक चॅनल आहे पार्थशर समाचार यांनी विनामूल्य प्रवेशाची एक स्पर्धा केलेली आहे। त्या स्पर्धेकरताही ज्यामध्ये मूर्ती आणि सजावट करतात त्याचा मी धन्यवाद देतो की आपण चांगला उपक्रम हाती घेतला आहे। त्यामुळे नक्कीच
गणेश मंडळांना फार मोठा लाभ होईल, प्रोत्साहन मिळेल. मी सर्वांना विनंती करतो की शांततेने हा सण साजरा केला पाहिजे. या सणामध्ये सर्व धर्मीय लोक सहभागी होऊ लागलेले आहेत, म्हणून या सणाला आता राष्ट्रीय स्वरूप निर्माण झालेलं आहे. मी सर्व बंधू भगिनींना या सणानिमित्त पुन्हा शुभेच्छा देतो. भाजपा के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले आज चंद्रपुर के दौरे पर थे, जहां पर उन्होंने पत्रकारों से बातचीत करते हुए कुछ बड़ी बातें कही. उनके अनुसार महाराष्ट्र में आने वाले समय में सभी चुनाव, चाहे वो नगर पंचायत के हों, महानगर पालिका के हों, जिला परिषद के हों, आमदार के हों या खासदार के हों, भाजपा शिंदे वाली शिवसेना के साथ में 100% युति से लड़ेंगे. राज ठाकरे से भाजपा की बढ़ती हुई नजदीकियों के बारे में पत्रकारों के द्वारा पूछे जाने पर उन्होंने कहा कि राज ठाकरे से अभी युति की कोई बात नहीं चल रही है और हम सब उन्हें मित्रता के नाते मिलने गए थे. उन्होंने आगे कहा कि विदर्भ राज्य का मुद्दा आज भी भाजपा के एजेंडा में है और जब कभी देश में फिर से छोटे राज्य बनाए जाएंगे उस वक्त विदर्भ भी अलग राज्य बन के रहेगा. वहीं पत्रकारों द्वारा ये पूछे जाने पर कि आप ऊर्जा मंत्री रह चुके हैं, तो क्या चंद्रपुर के विधायक किशोर जोरगेवार की 200 यूनिट मुफ्त बिजली की मांग जायज़ है? क्या ऐसा कर पाना संभव है? इसका उत्तर देने से बावनकुले बचते हुए दिखाई दिए और उन्होंने बात टाल दी. उन्होंने ये दावा किया कि आने वाले इलेक्शन में चंद्रपुर लोकसभा की सीट और यहाँ की सभी 6 विधानसभा की सीट भाजपा ही जीतेगी. आइए देखते हैं उन्होंने क्या कहा. पण एक ठरलाय की लोकसभा विधानसभेमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती होईल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढेल आणि निश्चितपणे येणाऱ्या संपूर्ण निवडणुकामध्ये म्हणजे या ठिकाणी सुधीर भाऊ आहे, सुधीर भाऊच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी आहोत. असं आहे की मी आज योग्यवार काय बोलले आणि सरकारने काय उत्तर द्यावं याचा माझा तो अधिकारच नाही आहे. जोरगेवार मागणी करते, सरकारला काय विधानमंडळ उत्तर देते, उत्तर देते सरकार. माझा फक्त संघटनेचा विषय आहे. माझा दौरा 22-23 साठी चालू आहे. तसं नाही म्हणतात सर, त्यांचं म्हणणं आहे तुम्ही ऊर्जा मंत्री झाली ही मागणी व्यवहार्य आहे. आज हे कसं म्हणणार की सरकारमध्ये तेव्हा व्यवहार्य होती का तुम्ही जेव्हा होता त्यांनी मागणी विधानमंडळात सरकारकडे करावी, सरकारकडे उत्तर द्यावं. आज ही रस्त्यावरती मागणी करून काही उपयोग नाही आहे. त्याचं जे काही कॅल्क्युलेशन कराल ते सरकार करेल आणि त्यांची मागणी सरकारकडे एवढे वर्ष. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह तथा नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष श्री सुधाकरराव अडबाले सर यांचेकडून सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. कुंवर टिकमचंद ज्वेलर्स प्राइवेट लिमिटेड की ओर से सभी चंद्रपुर वासियों को श्री गणेश उत्सव की बहुत शुभकामनाएं. कुंवर टिकमचंद ज्वेलर्स सोने, चांदी और गहनों के लिए एक विश्वसनीय नाम. सराफा लाइन, चंद्रपुर. चंद्रपूर शहर काँग्रेसचे महासचिव श्री अजय बलकी यांचेकडून सर्व नागरिकांना गणेश उत्सव या पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा. चंद्रपुर जिले के बल्लारपुर विधानसभा क्षेत्र के विधायक और महाराष्ट्र के सांस्कृतिक, वन और मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार ने आज महत्वपूर्ण बातें कही. सुधीर मुनगंटीवार ने यह दावा किया कि सुप्रीम कोर्ट में जो शिंदे सेना को लेकर केस चल रहा है उसका किसी भी तरह का फैसला आने से आज की सरकार को कोई खतरा नहीं है, क्योंकि ये केस शिंदे सरकार की योग्यता या अयोग्यता का नहीं है, बल्कि इसमें 4 मुद्दे महत्वपूर्ण है जिसका सरकार से संबंध नहीं है. पहला मुद्दा कि क्या अविश्वास प्रस्ताव होते हुए उपाध्यक्ष 16 आमदारों को नोटिस भेज सकता है.
है। दूसरा मुद्दा, क्या विधायकों को दिया गया 48 घंटे का नोटिस कानूनी है? तीसरा मुद्दा, क्या पक्ष की बैठक में व्हिप जारी किया जा सकता है? और चौथा मुद्दा, क्या शिवसेना के विधायकों ने पक्षांतर किया, जो कि हुआ ही नहीं। इसलिए इन 4 मुद्दों की वजह से महाराष्ट्र की आज की सरकार पर किसी भी तरह का कोई विपरीत परिणाम नहीं होगा, ऐसा दावा मुनगंटीवार ने किया। उन्होंने बताया कि भाजपा की केंद्रीय टीम की ओर से 144 लोकसभा क्षेत्रों का केंद्रीय मंत्रियों पर जवाबदारी दी गई है। हर मंत्री पर करीब 3 से 4 लोकसभा की जवाबदारी दी गई है, जिस वजह से आने वाले लोकसभा चुनाव में भाजपा हारी हुई सीटें भी जीत सकेगी। उन्होंने बताया कि महाराष्ट्र के 16 लोकसभा की जिम्मेदारी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले को दी गई है। पत्रकारों के पूछने पर उन्होंने बताया कि अनंत चतुर्थी से पहले पालक मंत्री की घोषणा कर दी जाएगी और दिवाली से पहले मंत्रिमंडल विस्तार भी संभव है। राज ठाकरे के मुद्दे पर उन्होंने कहा कि राज ठाकरे पहले से ही मोदी जी की तारीफ करते हैं, उन्हें आदर्श मानते हैं, इसलिए उनसे हमारी दोस्ती है, मगर अभी युति का कोई सवाल नहीं है। राज ठाकरे साहेब हे नरेंद्र मोदीजींचं नेहमी कौतुक करायचे। गुजरातमध्ये महाराष्ट्रातून त्या ठिकाणी दौरा करून गुजरात मॉडेलला देशामधलं उत्तम मॉडेल आहे असं भाजपच्या नेत्या व्यतिरिक्त ज्या नेत्यांनी कौतुक सांगितलं ते म्हणजे राज ठाकरे। मधातल्या लोकसभेच्या निवडणुकीत काही आमच्यापासून ते दूर झालेत, पण आमची मैत्री कोणाची कमी झाली नव्हती। राज ठाकरे साहेबांशी भेट घेणे याचा अर्थ मनसेसोबत भाजपची युती होणे असं मला वाटतं की निष्कर्ष काढणं योग्य नाही। माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब जाऊन आले, देवेंद्रजी जाऊन आले, माननीय नितीन गडकरी गेले, आशिष शेलार स्वतः तिथं गेले। शेवटी युती होताना या संदर्भामध्ये स्थानिक संघटनेला विचारात घेतलं जातं। त्या युतीच्या संदर्भामध्ये मताच्या विभाजनाचं मूल्यांकन केलं जातं, निवडणुकीच्या संदर्भात आकलन केलं जातं आणि महत्त्वाचा मुद्दा समविचार, हा समविचार जेव्हा असेल तेव्हा या दृष्टीने युती होत असते। भेटीगाठी झाल्या म्हणजे युती होते असं म्हणणं मला वाटतं की फार अगोदर होईल की असं भेटी झाली म्हणजे युती। आता आमचे काही नेते हे अजितदादांच्या सोबत बारामतीला भेटायला गेले होते, याचा अर्थ काही राष्ट्रवादीशी आमची युती झाली असा होत नाही। किंवा शरद 144 लोकसभा जिथं भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार नाही, अशा 144 देशाच्या लोकसभेत केंद्रीय मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली। एका केंद्रीय मंत्र्यांना कुठं 3 लोकसभा, कुठं 4 लोकसभा अशा लोकसभेचं दायित्व देण्यात आलं। मग यामध्ये संघटनात्मक आढाव्यासोबतच एकूण योजनात्मक मूल्यमापन, केंद्राचे गरीबों के मसीहा विश्वगौरव नरेंद्र मोदीजी सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हावा, चेहऱ्यावर सुख समाधान निर्माण व्हावं, कधी नव्हे न भूतो अशा योजना करण्यात आल्या। पण या योजना झारीतल्या शुक्राचार्यांनी अडवू नये या दृष्टीने या 3 दिवसांच्या बैठकीमध्ये एक मोठा भाग हा योजनांचा आढावा आहे, लाभार्थ्यांशी संपर्क आहे, योजना सहजपणे सगळपणे पोहोचतात का, योजनांमध्ये सरळता, सुलभता, सहजता आहे का, या सर्वांचं मूल्यमापन करत या लाभार्थ्यांना यापेक्षा गतीने, वेगाने, योग्य पद्धतीने त्रास न होता केंद्राच्या योजना पोहोचवाव्या या दृष्टीने याचं मूल्यमापन होणार आहे। यासोबतच लोकसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत विजय प्राप्त करण्याच्या दृष्टीने आमचे सन्माननीय अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या 16 लोकसभा या निवडण्यात आल्या आणि आमचा प्रयत्न आहे की इतर लोकसभांमध्ये जिथं आमचे खासदार आहेत तिथं खासदारांच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून त्या लोकसभा अजून सशक्त करणं याचं काम होणार आहे। आणि ज्या ठिकाणी प्रत्यक्ष आमचा खासदार नाही त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांना 3-3 लोकसभेचं वाटप करण्यात आलं। काही 4 लोकसभा दिल्या, ते स्वतः 3-3 दिवस त्या लोकसभा क्षेत्रात पूर्वनियोजित प्रवास करतील, संवाद करतील आणि त्या लोकसभा जिंकण्याच्या दृष्टीने एक योग्य नियोजनाच्या माध्यमातून लोकसभा विजयाची एक चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न करणार। हो, तुम्ही दिवाळी विचारला या प्रश्नाच्या संदर्भात पहिल्यांदा एका गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की सुप्रीम कोर्टामध्ये कोणते मुद्दे विचारात आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते योग्य की अयोग्य हे मुद्दे त्या सुप्रीम कोर्टाच्या विचारार्थ नाही। प्रमुख 4 मुद्दे विचारात। एक, उपाध्यक्षांनी जे नोटीस दिले, उपाध्यक्षावर अविश्वास असताना नोटीस देता येतात का, त्याचं उत्तर होय आलं किंवा नाही आलं
तरी सरकारच्या स्थिरतेशी अस्थिरतेशी काही संबंध. दुसरा मुद्दा कोर्टाच्या चर्चेत आहे तो म्हणजे 48 तासाचा नोटीस दिला होता. हा न्याय्यपूर्ण आहे की अन्यायपूर्ण की त्यांना उत्तर देण्यासाठी किती कालावधीचं नोटीस द्यायला हवं. समजा उद्या उत्तर आलं की 48 तासाचा नोटीस योग्य होता तरी ही अडचण नाही. स्थिरता अस्थिरता नवीन अध्यक्षांकडे त्यांनी उत्तर द्यायचा विषय संपला. तिसरा मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये जे व्हीप काढला तो व्हीप हा पक्षाच्या बैठकीमध्ये लागतो का हा मुद्दा आहे. आता पक्षाच्या बैठकीमध्ये व्हीप लागत नाही हे सर्वांनाच माहिती आहे की उद्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी आहे त्यांनी बैठक बोलवली आणि आमदार आले नाही. व्हीप काढला की बैठकीत बसा. साधारणतः व्हीप हा विधिमंडळाच्या किंवा संसदीय कामकाजामध्ये मतदानाच्या किंवा उपस्थितीच्या अनिवार्य उपस्थितीच्या संदर्भात घालतो. तिसरा चौथा मुद्दा यांनी पक्षांतर केलं आहे का तर पक्षांतराचा प्रश्नच उपस्थित झाला नाही आहे. ते स्वतः शिवसेना आहे. त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबाच दिला नाही आहे. भाजपनी शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून शिंदेना पाठिंबा दिला आहे. म्हणून या जरतरच्या गोष्टी आहे. विरुद्ध निकाल लागण्यासाठी असा कोणताही मुद्दा सुप्रीम कोर्टात नाही की ज्यातून सरकार अस्थिर होऊ शकते. सरकारच्या संदर्भामध्ये काही निर्णय होऊ शकतात. पक्षांतर केलं असतं किंवा विधानसभेच्या विश्वासदर्शक प्रस्तावात व्हीप काढण्यात आला त्याच्या विरोधात जाऊन मतदान केलं असतं तर हे प्रश्न उपस्थित राहिले असते. सरकार स्थिर आहे. जनतेचं सरकार आहे. जनतेने 2,30,58,525 मतं देऊन हे सरकार 161 विधानसभेत निवडून आलेलं सरकार होतं. काही लोकांनी तेव्हा बेईमानी केली. सच पर शरद सुरेशराव जोगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटचांदूर अध्यक्ष म्हणून राहिलो. सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा. आणि मागील 2 वर्षापूर्वी आपण कोरोनाच्या संकटात सापडलो होतो पण आज आपण ह्या गणेश चतुर्थी हा सण आपण चांगल्या उत्सवात करू शकतो आहोत. कारण की कोविड-19ला मात केली आपण आणि गणपतीच्या आशीर्वादानेच मात केली आहे. म्हणून आपण आज गणेश उत्सव हा आपण खेड्यापाड्यात प्रत्येक शहरात वगैरे साजरा करू शकतो. आणि पार्थ सर हा एक चॅनल नवीन आलेला आहे तरी तो चॅनलमध्ये आपल्याला ही सर्व्हिस आहे तरी सर्व जनतेने त्याचा लाभ घ्यावा. अपने बच्चों को शानदार भविष्य के लिए तैयार कीजिए एलिवेट इंस्टीट्यूट के साथ. किसी भी इंस्टीट्यूट को ज्वाइन करने से पहले एक बार जरूर मिलिए. एलिवेट इंस्टीट्यूट जेई, नीट और बोर्ड्स की संपूर्ण तैयारी के लिए विश्वसनीय नाम एलिवेट इंस्टीट्यूट, छोटा बाजार चौक, चंद्रपुर.